नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुमच्या इयरबड्समधील एकाचाच आवाज येत असेल तर तो कसा क्लिअर करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील सेटिंगला ओपन करून घ्यायचे आहे। सेटिंगला ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल सेटिंग हे दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲसेबिलिटी असं ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲसेबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जनरल व्हिजन हेअरिंग असे ऑप्शन दिसून येतील। या ठिकाणी तुम्हाला 3 नंबरच्या हेअरिंगवरती क्लिक करायचे आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चॅनल व्हॉल्यूम बॅलन्सिंग असं दिसून येईल। जर या ठिकाणी तुम्हाला तुमचं राईटवरती सिलेक्ट केलेलं असेल तर तुमच्या फक्त राईट इयरबड्समध्येच आवाज येईल, आणि जर हे लेफ्टवरती क्लिक केलं तर फक्त तुमच्या लेफ्टवरतीच आवाज येईल। आणि ते मध्ये या ठिकाणी मधोमध केलं असेल तर तुमच्या दोन्ही इयरबड्समध्ये आवाज येताना दिसून येईल। तर तुमच्या मोबाईलमध्ये जर मधोमध असेल तर तुमचा इयरबड्स हे क्लिअर आहे असं समजून घ्या, आणि जर तुमच्या या ठिकाणी राईटवरती असेल तर तुमचे फक्त इयरबड हे फक्त राईटचाच आवाज येत असेल, आणि जर लेफ्टवरती असेल तर फक्त लेफ्टचा। तर या ठिकाणी तुम्ही हे मधोमध करून घ्या, म्हणजे तुमचा इयरबडमध्ये दोन्हीही चालू राहतील। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।